नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज तुरळक ठिकाणी थोड्या बार मध्ये नांदेड, लातूर, धाराशिवकडे पाऊस पडणार आहे. 10 जूनला नांदेड, लातूर, धाराशिवकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 11 जूनला मराठवाड्याकडे चांगला पाऊस वाढत जाणार आहे. म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. म्हणजे मराठवाड्याकडे 11 जून पासून ते 20 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. दररोज भाग बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे, मराठवाड्यामध्ये पडणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण काय होणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेरणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 12 जूनच्या नंतर म्हणजे 12 जून 13 पासून ते 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजच 9 जून पासून तर 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे, भाग बदलत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जमिनीमध्ये जशी ओल असेल तशी तुम्ही पेरणीची तयारी करायची. त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येतात, पाऊस येईल का. तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे 12 तारखेच्या नंतर म्हणजे 12 जून 13 पासून ते 21 तारखेच्या जून पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पाऊस पडल्याच्या नंतर तुमची जमिनीची ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की 17-18च्या नंतर तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांनी 17च्या नंतरचा हा अंदाज लक्षात घ्या. तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये 11 जिल्ह्यामध्ये 12 जून पासून पाऊस वाढत जाणार आहे. म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस 12 जून नंतर मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या जर विभागाचा पाऊस सांगायचा झालं तर तुम्हाला सांगतो 12 जूनच्या नंतर पाऊस असा 12ला वाढणार आहे, 13ला जास्त, 14ला जास्त, 15 असा वाढत सगळीकडे 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मी खास करून यावर्षी मी काय करत आहे, शेतकऱ्यांचं म्हणजे कोणी म्हणजे वंचित न राहण्यासाठी त्याच्यामुळं दररोजच एक अंदाज देत आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असले, जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, ओल असली तर पेरणीचा निर्णय घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच एक मेसेज दिला जाईल.